सध्या सोशल मीडियावर एका भल्या मोठ्या किंग कोब्राचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जिथे किंग कोब्राचा आकार पाहूनच तुमचा थरकाप उडेल। पण एका महिला वन अधिकारीने मोठ्या हिमतीने ओढ्यातून सरपटणाऱ्या किंग कोब्राचे रेस्क्यू केलं। केरळमधील हा व्हिडिओ आहे, ज्यात वन विभागाचे अधिकारी GS रोशनी यांनी मोठ्या हिमतीने एका महाकाय किंग कोब्रा सापाला रेस्क्यू केले। निवृत्त भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी एक्सवर किंग कोब्राचा थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पार्वतीपल्ला रेंजच्या बीट फॉरेस्ट ऑफिसर GS रोशनी अवघ्या काही मिनिटातच एका नदीत सरपटणाऱ्या महाकाय किंग कोब्राचं रेस्क्यू करताना दिसतायत। तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील पेपाराजवळील जंगलातील एका ओढ्यातून एक किंग कोब्राची सुटका करण्यात आली। या ओढ्यात पावसात खूप पाणी असतं, त्यामुळे अनेक स्थानिक लोक आंघोळ करण्यासाठी येतात। त्यामुळे या किंग कोब्रामुळे कोणाच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी अधिकारी रोशनी यांनी ताबडतोब कारवाई करत सापाला रेस्क्यू केले। तुम्ही व्हिडिओत पाहू शकतात की ओढ्यातून एक महाकाय किंग कोब्रा सरपटत झुडपात लपण्याचा प्रयत्न करतोय, पण वन अधिकारी एका पिशवीत त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात, पण तो साप मात्र त्या पिशवीत काही शिरत नाही। अखेर त्या अधिकारी त्या सापाची शेपटी पकडतात आणि त्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करू लागतात, पण तो साप फणा वर करून त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करतो। अखेर कसबस त्याला काठावर घेऊन येतात आणि खूप प्रयत्नानंतर सापाला पिशवीत भरून सुरक्षितपणे नैसर्गिक आदिवासात सोडतात। हा व्हिडिओ पाहून अनेक युजर या महिला अधिकाऱ्याच्या शौर्याचं आणि संयमाचं कौतुक करत आहे।